भाषण बोलून दाखवणार आहे। श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की। आज मला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माझे विचार मांडण्याची संधी मिळाली त्याबद्दल आभार। नमो मातृभूमी जिथे जन्मले मी, नमो आर्यभूमी जिथे वाढले मी, नमो कर्मभूमी जिये जाच कामी, पडो देह माझा नमामि नमामि। पण पवित्र माझ्या मातृभूमीला प्रथम माझा नमस्कार। सन्माननीय व्यासपीठ आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला अशा एका महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्याचा मला, तुम्हाला किंवा संपूर्ण जगालाच अभिमान आहे। सह्याद्रीच्या कुशीतून असा एक हिरा चमकला, सह्याद्रीच्या कुशीतून असा एक हिरा चमकला, भगवा निळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला, भगवा निळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला। हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला, हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला, असा महाराष्ट्र एक राजा होऊन गेला, असा महाराष्ट्र एक राजा होऊन गेला। मित्रो, 350 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्राच्या भूमीला एक कर्तृत्ववान वीरपुत्र मिळाला, ज्याने आपल्या पराक्रमाने, शौर्याने, धाडसाने, जिद्दीने नव्हत्याचं होतं आणि होत्याचं नव्हतं करून मुठभर मावळ्यांच्या डोळ्यावर भगवा फडकविला। त्यावेळी आणि परकीय सत्या महाराष्ट्रात धुमाकूळ माजत होत्या। मुघलांच्या कैदेत लाखो मराठा सैनिक विसत पडले होते। अनेक बायकांचा कुंकुवाचा धनी मारला जात होता। शेतकऱ्यांचा कोणी कावारी नव्हता। हवा होता झंकार, धगधगता पेटता अंगार। अखेर ती वेळ आली, सिंहदीची गर्जना झाली। 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला। हवा वेगान नव्हती, हवेपेक्षा त्याचा वेग होता। हवा वेगान नव्हती, हवेपेक्षा त्याचा वेग होता। असा जिजाऊ चले लाखात एक नाही तर जगात एक होता, जगात एक। भवानी मातेचा लेकरू मराठ्यांचा राजा होता, भवानी मातेचा लेकरू मराठ्यांचा राजा होता। झुकलेला कोणापुढे मुघलांचा बाप होता, झुकलेला कोणापुढे मुघलांचा बाप होता। जर कोणी चुकेल त्याला सत्याची वाट दाखवायची, जो कोणी चुकेल त्याला सत्याची वाट दाखवायची आणि जो नडेल त्याला मराठीची जात दाखवायची, अशी शिकवण बाळासाहेबांनी राजाला दिली। जय हिंद, जय भारत। धन्यवाद।